उदापूर आहे, तुम्ही ती 3 करोडची कॅश घेऊन या. मी बँकेच्या मॅनेजरशी ऑलरेडी बोलली आहे. भाईजानची माणसं येतील, त्यांना ते पैसे द्या. पण मॅडम पैसे द्यावेच लागतील उदापुरे, त्याशिवाय ती माणसं मागे हटणार नाहीत. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज केलंय. ठीक आहे. आणि प्रोजेक्टचं काम व्यवस्थित चालू राहू देत. ते प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं, ही तुमची जबाबदारी उदापुरे. आणि जर पैशाची वगैरे गरज लागली तर मला सांगा, मी सगळं अरेंज करेन. बरं मॅडम. स्वतःच्या हट्टापायी स्वतःच्या संसारावरच कुऱ्हाड मारली मी कधीच चुकणार नाही असं आजपर्यंत समजत होतो, पण तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. आणि आता तीच मला सुधारायची आहे, स्वतःच्या चुकीची माफी मागून. असं बरेचसे पाय धरीन मी, कसंही करून तिला घरी परत आणीन. नाहीतर हा एकटेपणा जगू देणार नाही मला. विनाकारण आम्ही सुभेदारावरती विश्वास ठेवला आणि 3 लाखाला घर कुठे मिळतात का? हो ना साहेब, आम्ही तेच म्हणत होतो. अहो आधी एक रेट सांगितला आणि त्याची किंमत वाढवली आता. त्यापेक्षा तुमच्याकडे जे बुक केलं तेच बरोबर होतं. मी तुम्हाला आधीच सांगत होतो, पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत. आमच्या ऑफिसवर मोर्चा काढलात, आमच्या साहेबांना शिव्या दिल्यात, मला मारहाण केलीत, आणि आता तुमची अक्कल ठिकाणावर आली काय? आहे साहेब, असं होतं कधी कधी. शेवटी आमच्या घराचा प्रश्न आहे ना. साहेब ऍक्च्युली जे पैसे भरलेत ना ते आम्हाला नको आहेत साहेब. जे ऍप्लिकेशन्स आहेत ते तुमच्याकडे ठेवा, पुढचं इन्स्टॉलमेंट भरतो साहेब आम्ही. भरतो साहेब. ठीक आहे. लग्नाचा मुहूर्त कधीचा काढलाय? ही बाबा आपल्याला त्यातलं काय कळत नाही. ते डिपार्टमेंट आमच्या घरच्यांचं. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला त्यातलं काहीच कळत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे कार्तिक, कुठलंही काम चांगल्या मनाने केलं ते कुठल्याही वेळी केलं तर ते यशस्वीच होतं. आणि लग्न तर शुभ कार्याच आहे शेवटी. तेही खरंय सर, पण मला लग्नाला बोलायला विसरू नका. हो आम्हालाही. कमाल करताय तुम्ही लोक. आज तुझ्या आईची खूप आठवण येते सावरे. अंतराला हे असं बघून खूप बरं वाटलं असतं तिला. बाबा, आई आपल्यात आहे. ती बघतीये सगळं. शार्दूल, आमच्या घरी ना माणसांची पारख त्यांच्या श्रीमंतीवरून नाही, त्यांच्या मनाच्या मोठेपणावरून करतात. अंतराचे मिस्टर गरीब असले ना तरी मनाने खूप मोठे आहेत. मी कुठे काही म्हटलं, मी जस्ट असंच विचारत होतो. आणखी कोण कोण आलं होतं? सगळेच घरचे सगळेच. हर्ष आला होता? नाही. का? तो तर त्यांच्या घरचाच जावई आहे ना? हो म्हणजे माहिती नाही मला काही. सावरीताईने बोलवलं नसेल. बरं मी आलेच, फ्रेश होऊन.